आज काही खूप महत्त्वाचं असं पार्सल आलं होतं, ते काय तुम्हाला नंतर कळेलच। त्या अगोदर नाश्त्यामध्ये या ठिकाणी मी खिचडी बनवायला घेतली। तसं पाहायला गेलं तर नाश्त्यामध्ये खिचडी कधीच बनत नाही, कारण की कसं असतं, दररोज डब्याची घाई असते। हे मुंबईला असल्यामुळं मग आज डब्बा वगैरे काही बनवायचं नव्हतं, त्यामुळं मग म्हटलं चला आज थोडं निवांत आहे, आणि निवांत असल्यामुळं मग म्हटलं चला आज नाश्त्याला खिचडीच बनवावी। त्यामुळं मग मुलांसाठी आणि माझ्यासाठी एक मिरची टाकून फिक्की खिचडी या ठिकाणी मी बनवून घेतलेली आहे, आणि त्यानंतर लगेच मुलांना जेवायला दिलं। त्यांना जेवायला देऊन लगेचच मग मी माझ्यासाठी हे ताट वाढून घेतलं, आणि त्याबरोबर खिचडीसोबत दहीही खायला होतं। खिचडी आणि पोह्यासोबत दही मला खूपच आवडतं, त्यामुळं मग या ठिकाणी लगेचच आम्ही सर्वांनी मिळून नाश्ता वगैरे करून घेतला। नाश्ता करून घेतल्याच्या नंतर लगेचच आपल्याला बाजूची राहिलेली कामेही करून घ्यायची होती। कपडे भांडे वगैरे ही सारी कामे करून घेतली, आणि ती कामे करून झाल्याच्या नंतर लगेचच दिवसभरासाठी स्वयंपाक बनवायचा होता, त्यामुळं मग मी या ठिकाणी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे, आणि ते भरीत बनवून घेतलं लगेचच। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी पोळ्याही बनवून घ्यायच्या होत्या, त्यामुळं मग सुरुवातीला तिळाचं कुठेही मी मागच्या 2 दिवसापूर्वी बनवून घेतलं होतं। त्याच्याच मुलांसाठी 2 पोळ्या बनवून घेतल्या, आणि नंतर बाकीच्या साध्या पोळ्याही बनवून घेतल्या। अशा प्रकारे आज जेवणामध्ये तिळाच्या पोळ्या आणि साध्या पोळ्या आणि वांग्याचं भरीत, दही एवढं सारं जेवणामध्ये होतं। त्यानंतर आई आल्या, आणि आई आल्याच्या नंतरला बघा मुले कशी खुश झाली। त्यानंतर माझं हे पार्सल सकाळी चालू होतं, म्हटलं होतं मी, तर ते आहे मी किचनसाठी मागवलं होतं, ते म्हणजे चॉपर। असा गेला माझा आजचा दिवस। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।